बातमी अकोल्यामधून आहे। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकल ओबीसी समाज आणि ओबीसी हक्क संरक्षण परिषदेनं आंदोलन केले। ओबीसींची देशभरामध्ये तातडीने जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी आरक्षण संरक्षण उपसमिती रद्द करावी, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लागू करावं, तसंच ओबीसी आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केलेल्या आहेत। या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला गेला। शहीद झाल्याचं म्हणता ओबीसीसाठी त्यासाठी सुद्धा काकासाहेबांनी सांगितलं एससी आणि एसटीची जनगणना होणार आहे। त्याच धर्तीवर ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही समूळ ओबीसींची मागणी आहे। आणि केंद्रातल्या सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर आम्ही ओबीसीची जनगणना करू असे त्या ठिकाणी घोषणा केली होती, आश्वासन दिलं होतं केंद्र सरकारला। या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही आज या ठिकाणी अकोला या ठिकाणी कलेक्टर कचेरी समोर धरणे सत्याग्रह आंदोलन छेडून केंद्र सरकारला आम्ही आठवण किंवा स्मरण करून देऊ इच्छितो की तुम्ही जे आश्वासन दिलेलं आहे त्याची पूर्तता करावी।